लॉक करायचं. असंच मोठं पण आहे, त्याच्यामध्ये 3 कलर भरता येतात, त्याच्यामध्ये 2 कलर, त्याच्यामध्ये पण तसंच आहे. हे ठेवायचं आणि असं फक्त बघा असं दाबायचं आणि हा दाबून फक्त असं करायचं. असं काढता येत नाही लवकर. असं काढलं. आता ही जाळी नको असेल, जाळी चेंज करा. जी जाळी लावणार ती डिझाईन खाली दिसणार. इतकं सोपं केलंय, झटपट आपल्याला रांगोळी काढता येईल लगेच. हे बघा, फक्त हे काय करायचं बेससाठी. हा पहिला बेस काढला की त्याच्यावरती हे डिझाईन फक्त फिरवलं की रंग आले. फक्त ठेवलं फिरवलं की रांगोळी तयार. किती सोपं झालं, बसायचंच नाही. इतकं सोपं केलेलं आहे. काय कसं काढायचं, आपल्याला घरी अशा भरपूर रांगोळ्या घेतो, काढता येत नाही. आम्ही शिकवतो का काढता आलं पाहिजे. लोकांनी यावर्षी विचारलं पाहिजे रंग कसे भरले, नाही तर कोणी बघत नाही, लाकडून जातात रांगोळ्या. आता काढता विचारायला येते बघा. एका हाताने पकडायचं, एका हाताने रंग टाकून हाताने फिरवायचं किंवा डबे असेल डबेने असं फिरवायचं. एकच रंग केला एकच रंग दिसणार, 2 रंग केले की डबल रंगाची रांगोळी दिसणार. ही बघा. आता याचे रंग कसे भरायचे ते शिकवतो बघा. कसे रंग भरायचे कुणालाच कळणार नाही. तुम्ही रांगोळी काढली कधी आणि कशी, त्याच्यात रंग भरणे कसे ते कुणाला कळत नाही. हे आम्ही नवीन प्रकार शोधून काढलेला आहे. बघा कशी रांगोळी दिसणार काढल्यानंतर. याचे रंग भरल्यानंतर काय करायचं, हे टिपके दिसतात ना 2, ते 2 डॉट डॉट असे ठेवले की पुढे पुढे वाढवता येते. आणि डॉट डॉट असे पुन्हा ठेवले की रांगोळी पुन्हा भेटते आपल्याला. मग पुन्हा एकदा हात फिरवायचा असा. एक कलर पाहिजे एकच कलर दिसणार, 2 कलर केले की डबल कलरची रांगोळी खाली दिसणार. कलर आतमध्ये कसे भरले हे कुणालाच कळणार नाही. आहे ना सोपं. त्याच्यामध्ये 4 आहेत बघा माझे. याला म्हणतात लक्ष्मी पाऊल, याला म्हणतात सहस्त्रदल कमळ, याला म्हणतात 33 गोपद्म आणि याला म्हणतात सरस्वती. आता हे काय काम करतात, त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा आहे ते कोणी सांगत नाही. हे बघा, हे आहे श्री लक्ष्मी घरामध्ये पाऊल. लक्ष्मी प्रत्येकाला पाहिजे ना, पण कुठलं पाहिजे हे कोणाला माहिती नाही. तर याला म्हणतात स्थिर लक्ष्मी. 1 रुपये करोडो मधलं हे स्थिर लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी जास्त दिवस थांबते. आता का थांबते ते पण सांगतो. चिमुडभर रांगोळी टाकायची. हे बघा, हे फक्त असं फिरवायचं, हे असं फक्त खेचायचं. त्याची क्लिअरिटी बघा, एक एक टिपका एक एक डॉट पण क्लिअर येतो बघा. कधी कधी काय होतं, झगडे भांडणं होतात, चिडचिडापणा वाढतो, जास्त राग येतो. हे फक्त रांगोळी नाही, हे नीट बघा काय आहे ते. हे नीट बघा, हे फिरताना दिसते बघा, गोल दिसते. हे असं गोल फिरतं बघा. जास्त वेळ बघितलं आपल्याला चक्कर येणार. हे काय आहे, वाईट नजर खेचतंय. त्याच्यामध्ये घरामध्ये चिडचिडापणा होऊ देत नाही, घरामध्ये झगडे भांडणं होऊ देत नाही, घरामध्ये शांतता ठेवण्यासाठी हे विष्णू चक्र वापरलं जातं. नजर आहे नजर, पूजा केलेली जाते, थोड्या वेळा करता जाते, लागताना पटकन लागतं. दिवसभरात किती नजर येतात, त्याच्यामुळे आपल्या चिडचिडापणा वाटतो. आपल्याला हे माहिती नसतं. हे शास्त्रात सांगितलं, कोणाला माहिती नाही.